नमस्कार, मी कविता धकाते. आपण बघत आहात CBN न्यूज. सर्वप्रथम समस्त चंद्रपूरवासियांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघूया आजच्या ठळक बातम्या. दिव्यांगाच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात. मुनगंटीवारांचा त्या वक्तव्याचे चंद्रपुरात महिला काँग्रेसने केला निषेध. अर्धवट व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांचा देवराव भोंगळे यांनी घेतला समाचार. मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा संदेश. 25,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. आणि मतदान करा या शब्दाची विद्यार्थ्यांनी तयार केली मानवी साखळी. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षावरील मतदार आणि 40% जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ 8 एप्रिल अतिदुर्गम असलेल्या जिवती तालुक्यात झाला. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृहमतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12D भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृहमतदान घेण्यासाठी जिवती तालुक्यातील टीम क्रमांक 10 महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहोचली. गृहमतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपले अमूल्य मत नोंदविले. त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. सुरेखा राठोड, महाराजगुडा, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर. मी दिव्यांग आहे. प्रशासन घरी येऊन मत घेतलं याचा मला आनंद. मी मतदान केंद्रावर जाऊ शकत नव्हती. आज घरून मतदान केलं याचा आनंद आहे. चंद्रपूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यावेळी जनतेला संबोधितांना चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यावर असभ्य भाषण केले. याचे प्रतिसाद राज्यभर उमटत आहेत. आज शहरातील गांधी चौकात महिला काँग्रेसने मुनगंटीवारांचा निषेध केला. यामध्ये बोलताना मुनगंटीवार यांनी खबरदारी घ्यावी असा इशारा महिलांनी दिला. काल नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी चंद्रपूरच्या सभेला आले होते आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानंतर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळेला जे भाजपचे उमेदवार आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बहीण भावाच्या नात्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलं त्याचा महिला काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो आणि यापुढे बोलताना त्यांनी ही खबरदारी घ्यावी की आपली ही संस्कृती नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. आम्ही महिला काँग्रेसकडून आणि सर्व काँग्रेस पक्षाकडून या सर्व भगिनी जमल्या सगळ्यांकडून आम्ही निषेध करतो. ते बोलू प्रत्येक स्टेटमेंट देऊ शकत नाही पण आक्षेपार्ह विधान त्यांचं आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यावर आम्ही आता निषेध व्यक्त करत आहोत. मीडियावर व्हायरल झालं होतं की बहीण भावाच्या नात्याबद्दल इतकं गलिच्छ अशा भाषेमध्ये आमच्या भावांनी वक्तव्य केलं. अख्खा महाराष्ट्र त्या व्यक्तीला भाऊ म्हणजे बहीण भावाच्या नात्यासाठी इतका घाणेरडं वक्तव्य केलं. खरं तर कोणत्याही महिला किंवा पुरुषांना इथल्या जनतेलाच आवडलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने गलिच्छ वक्तव्य देणं मला तरी वाटते की चांगलं नाही. काँग्रेसची ही संस्कृती नाही आहे ज्या पद्धतीने ते घाणेरडं बहीण भावाच्या नात्याबद्दल होत आहे. काँग्रेसची ही संस्कृती नाही. ही कुठली संस्कृती आहे आणि त्यांना काय माहिती आहे हे त्यांनाच माहीत असेल म्हणून असं वक्तव्य केलं. आम्ही संपूर्ण काँग्रेसच्या वतीने केवळ महिला काँग्रेसच नाही तर काँग्रेसच्या वतीने आम्ही त्या वक्तव्यांचं आणि भाजपच्या असे वक्तव्य करणाऱ्या सगळ्या नेत्यांचा निषेध करतो.
विकासाची दृष्टीच नसलेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जनतेची दिशाभूल करून मतं मागतात ही नवीन बाब नाही. मात्र आता तरी सारी हद्दच पार करत सुधीर भाऊंच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेसने त्यांची संकुचित आणि कपटी मानसिकता दाखवली आहे असा घणाघाती आरोप करून या कृतीचा निषेध भारतीय जनता पक्षाचे नेते देवराव भोंगळे यांनी केला आहे. सोमवारी 8 एप्रिल रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची विशाल जाहीर सभा चंद्रपुरात पार पडली. या सभेमध्ये चंद्रपूर, वणी आणि लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार भाषण झाले. या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेसच्या या कृतीचा भोंगळे यांनी परखड शब्दात समाचार घेतलाय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांना मिळणारा व्यापक प्रतिसाद पाहून काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विराट जाहीर सभेनंतर काँग्रेसची प्रचंड गोची झाली आहे. त्यामुळे अर्धवट व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काँग्रेसची केविलवाणी धरपड सुरू असल्याचा घणाघातही देवराव भोंगळे यांनी केला. चंद्रपूर, वणी आणि लोकसभेचे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 8 एप्रिलच्या विराट जाहीर सभेमध्ये बोलताना काँग्रेसने जे त्यांच्या पोस्टरवर लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची लढाई असा जो उल्लेख केला त्यावर भाष्य करताना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये मग आणीबाणीचा काळ असेल, 1984 शीख दंगली असेल, इतर दंगलीमध्ये जनतेवर कशा प्रकारचा अमानवी अत्याचार झाला ते जनतेसमोर मांडलं. खरं तर काँग्रेसला लोकशाहीबद्दल बोलण्याचा मुळात अधिकारच नाही. परंतु काल काँग्रेसने त्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ हा न टाकता फक्त स्वतःच्या सोयीचा 23 सेकंदाचा व्हिडिओ हा समाज माध्यमावर प्रकाशित केला. खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो या जिल्ह्याच्या विकासामध्ये नेहमी सुधीर भाऊंनी पुढाकार घेतला. या जिल्ह्याचे विकास पुरुष म्हणून या जिल्ह्यातील जनतेने त्यांना मान्यता दिली आणि काँग्रेस मात्र हे विकासापासून कोसो दूर आहे आणि म्हणून काँग्रेसला स्वतःच्या पराभवाची भीती सतावत आहे आणि या भीतीपोटी ते अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ, ज्या व्हिडिओला पूर्ण न टाकता स्वतःच्या सोयीचा व्हिडिओ टाकून जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाना प्रयत्न काँग्रेस करत आहे. परंतु मी काँग्रेसला सांगू इच्छितो अशा प्रकारच्या खोट्या प्रयत्नांना या जिल्ह्यातील मतदार बळी पडणार नाही. या जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहे. या जिल्ह्यातील जनतेने नेहमी विकासाच्या बाजूने कौल दिला आणि अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण काँग्रेसने करू नये आणि कालच्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ आज आम्ही समाज माध्यमावर टाकतो आणि हा व्हिडिओ निश्चितच जनतेपर्यंत गेल्यानंतर काँग्रेसचा जो खोटा केविलवाना प्रयत्न आहे त्या प्रयत्नात त्यांना कधी यश मिळणार नाही. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहेत. स्वीप मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत सायकल रॅली, मिनी मॅरेथॉन, रील्स, पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मातोश्री विद्यालय, भवानीजीभाई चव्हाण महाविद्यालय आणि विद्याविहार विद्यालयाच्या जवळपास 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, विद्यार्थी हे उज्ज्वल भारताचे भविष्य आहे. आपले व देशाचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. येथे जमलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने किमान 20 लोकांना मतदानाबाबत जागृत करावे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी न पडता व स्वतःचे मत न विकता निर्भीडपणे मतदान करा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला हक्क बजावणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या मजबूतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेंट स्वीप हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आज श्री महर्षी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मतदानाची जनजागृती करण्यासाठी मतदान करा हे शब्द ड्रोनद्वारे प्रदर्शित करत मानवी साखळी तयार केली होती. या कार्यक्रमात उपस्थित असलेले जिल्हा अधिकारी विनय गौडा म्हणाले, असे उपक्रम जिल्ह्यात राबविले तर मतदानाची टक्केवारी या माध्यमातून नक्की वाढू शकेल. कारण विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यांच्या माध्यमातून ही जनजागृती राबविली तर ते आपल्या आईवडिलांना मतदान नक्की करावे यासाठी ते प्रोत्साहित करतील. नमस्कार. आज इकडे महर्षी विद्या मंदिर शाळामध्ये
मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजन केलेला आहे। हा महत्त्वाचा गोष्ट आहे। निवडणुकीच्या वेळी सर्व मतदार आपला हक्क चालवला पाहिजे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मतदार जनजागृती आयोजन करतो आणि शाळा आणि त्याच्यामध्ये असलेला विद्यार्थी याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट असतो, की जो विद्यार्थी आहे ते पुढच्या आपला देशाचं भविष्य आहे आणि आजच्या दिवशी पण ते परत जाऊन त्यांच्या आईवडील आहे, त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना चांगल्या रीतीने कन्व्हिन्स करू शकतात। तो हा सारखा कार्यक्रम आपला मतदान जनजागृतीमध्ये मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करेल। तर हे होते आजचे बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा CBN न्यूज चंद्रपूर।